काय की ते हल्लीची मुलं मुली ते ते असं ते करतात का ग सगळं म्हणजे ते म्हणजे माझ्या वेळेला ना हा आमच्या घरच्यांनी ना म्हणजे असं गंमत म्हणून ना असं आमच्या चादरी खाली असे भाजलेले पापड ठेवले असते. होई बसल्या बसल्या आमची इतकी फजिती झाली म्हणून सांगू. तुमची पिढी म्हणजे ना, पण ही कडक आयडिया आहे. हो ना. असंच काहीतरी करूयात का? म्हणजे समर आणि स्वानंदीला त्यांची पहिली रात्र कायम लक्षात राहिली पाहिजे. पण आजी मला ना यावेळी खूप समाधान वाटतंय. म्हणजे त्या वेळेला ती जी पहिली रात्र होती गणलेली तेव्हा त्यांना जबरदस्ती डांबून ठेवायला लागलं होतं खोलीत. म्हणजे मीच केलं होतं तसं. यावेळी तरी तसं नाही करावं लागणार. काय सांगावं, यावेळी काहीतरी वेगळंच होईल. म्हणजे त्या दोघांच्या विनवण्या करायला लागतील ग. बाबा नो, दार उघडा रे आता. आजी आली आली ऐकलं की तुम्ही काय? काय बोलत असता पाठीमागे असं काहीतरी? तू ऐकलंस का आमचं बोलणं? नाही म्हणजे ऐकलं असशील तर ठीक आहे. आयडिया कशी वाटली? नाही म्हणजे आता तुमची पहिली रात्र सीझन 2 करायचा ना आपल्याला. निकिता ताई काय? तर कशी लाजते बघ. समर असा का उभा आहेस? तुला काही होतंय का? मग असा का उभा आहेस? नाही म्हणजे घरात एकदा का तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या ना की सगळ्यांच्या होतात रे, म्हणून विचारलं. नाही असं काही नाही काकू, मी ठीक आहे. का ग? नाही रे, सहजच. म्हणजे काय ते निकेताचा उत्साह बघितला ना तर मला वाटलं तुला त्याचं टेन्शन आलं की काय. नाही नाही ते जाऊ दे. निकिता कशी आहे माहिती आहे ना आपल्याला. मला तर बाई विचित्र वाटलं. आता तुमची पहिली रात्र वगैरे म्हणजे किती ऑकवर्ड वाटलं. लोक काय म्हणतील? तुला माहिती होतं का निकेता असं काही करणार आहे ते? नाही तरीच नाही तर तू तर नकार देऊनच टाकला असतास ना. निकेता पण ना कधी कधी अतिच करते. आता तुमच्या मैत्रीबद्दल तिला वाटणं साहजिक आहे रे. म्हणजे तुमच्या प्रेमाचं तिला अप्रूप असणारच. पण म्हणून हे असं बरं दिसतं का? एका गंमत म्हणून चाललंय सगळं. गंमत कसली कपाळाची. आता घरात नवीन जोडपा आहे ना, मग त्यांच्यासाठी हा विचार केला का कोणी? नाही म्हणजे निकेताला असं वाटलं का की आपण अंशुमनसाठी असा विचार करूया, अंशुमन आणि सुष्मितासाठी असा काहीतरी प्लॅन करूया, असं वाटलं तिला? नाही. ऍक्च्युली काकू नाही नाही मला माहिती आहे रे. म्हणजे अंशुमन निकेताला आवडतच नाही, आनंदलाही आवडत नाही. पण म्हणून असं तुमच्या पहिल्या रात्रीबद्दलच म्हणजे आता तुमचं तसं वय आहे का? लोक काय म्हणतील? खरंय आम्ही तसे तरुण राहिलो नाही होत आता. नाही सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. पण ह्या वयात म्हणजे असं सुहागरात पहिली रात्र म्हणजे हे जरा फिल्मी वाटतं. मला माहितीये तुला आवडलं नसणारच ते. मी तुला ओळखते ना. म्हणजे तू तर असं भावंडांचं सुख ओरबाडून घेणारातल्या नाहीयेस. तुला हे आवडलंच नसणार मला माहितीये. पण असं वाटतं ना की निकिताला पण हे समजायला पाहिजे ना. असो, आय एम सॉरी. तुला तुला वाईट वाटलं का? नाही शी बाई, माझं म्हणजे पण काय ना, माझ्या मनात आलं आणि बोलून गेले. तसं तोंडाला येते ते मी वाटेल ते बोलते. हे बघ, शेवटी निर्णय तुझा आहे. राहू दे, मी जास्त बोलले असेल तर सॉरी. हां, येते मी. हो बरं दादा ऐका, आपल्याला ना या डेकोरेशन मध्ये जास्तीत जास्त रेड रोजेस वापरायचे. म्हणजे या पाकळ्यांचं ना असं एक हार्ट बनवा बेडवर मध्यभागी आणि त्याच्यात 2 बोट्स ठेवा. बोट महत्वाची हा, या कपलसाठी बोट स्पेशल आहे, लक्षात ठेवा. निकिता ताई तुम्ही गप्प बसा. काय तुम्ही काय बोलताय? चिडवाय का? काय लाजते बघ किती गोड. नको का चिडवू? बरं बाबा नाही चिडवत. पण मग या डेकोरेशनचं काय? हे तरी करू ना का नको? म्हणजे तुमची पहिली रात्र रिक्रिएट करायची आपल्याला. चालेल ना केली तर? चालेल चालेल म्हणाली. हा चालेल ना. इतकं काय म्हणाले? या. ते काय? ए हा बरं झालं आलास तू. मला एक सांग, तुला सेंटेड कॅन्डल्स चालतील ना? नाही तर साध्या पण अरेंज करू शकते मी. नाही नाही काही लावू नकोस तू. आणि मुळात ही तयारी तरी कशाला करते? काही नकोय निकिता.
काय म्हणजे मी सांगतोय म्हणून. मुळात हा सगळा घाट तुम्हाला विचारून घातला पाहिजे होतास ना. कोणाला विचारलंस तू? हे मला नकोय काही. समर काय बोलतोयस? काय झालं तुला? आमच्या दोघांचं वय आहे का? त्या 35शीच्या आहेत, मी 85शीचा आहे. या वयात कसं दिसेल हे असं रात्र पहिली काय सेलिब्रेशन वगैरे? वयाचा वगैरे कधीपासून विचार करायला लागलास तू? अरे प्रेमात वय बघतो का आपण? काही बोलू नकोस वेड्यासारखं. तुम्ही लागा कामाला. निकिता, मी नको म्हणतोय. समर ऐक ना, ती जी पहिली रात्र होती ती गणली होती की नाही? सगळंच चुकलं होतं. आता तू किती छान सुरुवात केलीयस नवीन. तू तुझ्या सगळ्या मनातल्या भावना तिला किती सुंदर पद्धतीने सांगितल्यास, तिला प्रपोज केलंस. आता ह्याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? एक नॉर्मल पहिली रात्र एन्जॉय करा की. सगळं नॉर्मल झालं पाहिजे ना समर आता. मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यात काही नॉर्मल वगैरे नाहीये. हे मला असलं काही करायचं नाहीये. आणि उगाच मला गळ घालत बसू नको. तू सगळं कॅन्सल करून टाक. अरे असं कसं कॅन्सल कर? हे बघ एवढं सगळं केलंय आम्ही, यांना पैसे दिलेत मी, हे सगळं सामान आलंय, आता नाही कॅन्सल होऊ शकत समर. हे सगळं वाया जाईल. काय बोलतोय? मी कुठे म्हटलं ते वेस्ट कर म्हणून? अरे पण ह्या सगळ्या गोष्टी तू अंशुमन आणि सुष्मितासाठी यूज करू शकतेस. काय? नवीन नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, त्यांची हाऊस पुरूया ना आपण. समर, अरे अंशुमनसाठी ही सगळी तयारी करायची काही गरज नाहीये. मी समजावीन रे त्याला. उगाच अंशुमनमुळे तुझ्यामध्ये आणि स्वानंदीमध्ये वाद नको. काकू, आमच्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मला खात्री आहे की स्वानंदी मॅडम सुद्धा माझ्या म्हणण्याला दुजोरा देतील. त्यांना सुद्धा हेच हवं असेल की अंशुमन आणि सुष्मिताची ही पहिली रात्र सेलिब्रेट करायला. बरोबर आहे ना स्वानंदी मॅडम? हो. बस मग झालं, विषय संपला. असा कसा विषय संपला? म्हणजे स्वानंदी नाहीच बोलणार, पण तू कशाला अडमुठेपणा करतोयस? मी काय आडमुठेपणा करतोय आजी? मी एवढंच म्हणतोय की आपल्या घरामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं आहे. अंशुमन आणि सुष्मिता जे करायचे ना ते त्यांच्यासाठी करा. अरे पण पुरव ना त्यांची पण. काय कमी आहे आपल्याला? अरे पण तुम्ही का मन मारताय दोघं? आम्ही काही मन वगैरे मारत नाही आहोत. हा सगळ्यांना मला बालिशपणा वाटतो आजी. खूप बालिशपणा नाही रे हा. आजी, आता पास झालं डिस्कशन. मला जायचंय ऑफिसला, लेट होतोय. स्वानंदी मॅडम येतो. बाय. बघितलंस? झालं, गेला निघून. कधी कधी ना हट्टीपणाचा कळस करतो. जराशी थोडीशी सजावट केलीस तर काय झालं असतं एवढं? बावळट कुठला उगीच आपलं. बघितलंस ना स्वानंदी, निकिताने बिचारीने एवढं मनापासून केलं तरी समोर नकोच म्हणाला. हे असंच असतं याचं. एक नंबरचा ना हट्टी आहे. आता निकिता, तुला तरी काय गरज आहे? तुला माहिती आहे ना ह्या दोघांचं काही वय आहे का? हे समरला नाही आवडत तर सोडून दे ना. कशाला करतेस तू हे सगळं?